चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच ताबडतोब. पण चला लगेच आपण क्षेत्रशी लावून घ्यायचं. त्याचबरोबर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आपण चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लीज सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जाऊन पहिला द्यायचा आहे. कोणाला होते सुरुवात एका बाजूला आपण पाहिलं तर गावठी नानकर वर्सेस आपण पाहतो विघ्नेश राज 11 फॅन टीम मराठी किवणी टीव्ही ही टीम आपण पाहतो. मध्ये पाहत सुधाकर आणि आपण पाहिलं तर प्रवीण गोलंदाज युवराजच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळते विश्वनाथ. दोघांसाठी चांगले आहेत. दोन्ही संघासाठी चांगला खेळी आहे. काय घडतं की त्याला सुरक्षित करण्यासाठी विश्वास तयार होतो. जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्वतःचा संघाचा इथं अकाउंट उत्तम होती. किती धावांची मजल मारली झाली पाहण्यासारखं राहील. आपण पाहिलं तर विघ्नेश राज 11 फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा जरी प्रयत्न केला होता परंतु वाईट बॉल. उमेश मरवी फॅन टीम विघ्नेश राज 11 मराठी किंवा दिवसे हा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो. एक चांगला संघ आहे तगत संघ आहे. पाऊस पडेल चेंडू चेंडूला फेकून दिला सीमारच्या बाहेर. बिगिट षटकार त्या ताकदीने ओळखला जातो, ज्या ताकदीने जाणला जातोय. आपण पाहतोय सुधाकर आज ती ताकद इथं मात्र दाखवून देत आहे. संघ नायकाने सांगितलं की तूच कर आणि त्याने सांगितलं की मीच करतो. सुधाकर यांची आपण पाहतोय चांगली फलंदाजी इथं आपल्याला मिळते. त्याला मराठी समजून आहे ना. हो यावेळेस आपण पाहतोय अजून ताकदवर तगडा फटका पाहायला मिळतोय. हा चेंडू जातो सीमा पार चौकार. याचे अनुमान लागत काय की या खेळपट्टीवरती धावा बनत नाही परंतु धावा बनवणार जर असला तर निश्चित त्या बनतील. आणि त्या गोष्टीचं इथं मागील मॅच मध्ये सुद्धा उदाहरण भेटलं आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा एक तगडी सुरुवात पाहायला मिळते सुधाकर याच्या माध्यमातून. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. मनोजी पाटील कसा काय हा मोकळ्या करा. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू मात्र जातोय जाऊट. हे दिला ना हे देणे का
ठीक है। हाँ, इसमें वो हिम्मत हिम्मत है ना, ठीक आहे. लिख के रख. त्यांनी मॅथ्स आपल्या त्याला बोलून घेऊ नाही का. पुढचे बघूया. यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. इथेही आपण पाहू शकता बिग हिट पाहायला मिळतोय. सीमरच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतोय प्रेक्षकातून मागवावा लागलाय. 6 धावा. अफलातून स्फोटक फलंदाजी ऑन फायर सुधाकर. जबन दौरा चालू अंकामध्ये आपण जर पाहिलं तर दिनेशाची 50 झालेली आहे आपल्याला पाहायला मिळालेली पहिली. तर या दौरा समाप्त होता होता दुसरा कोण फलंदाज 50 मारली हे पाहण्यासारखं राहील. अशोक मधवी फ्रॉम टीम पाहायला मिळते. आणि सुधाकर हिने मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राखून दिलेली आहे. चांगला स्किल आहे, चांगले फटके आहे. नंतर मात्र आपण पाहतो सिंगल घेतलेली आहे आणि धावसंख्या आपण पाहतो आपण का 20 धावा. मागील मॅच मध्ये पण जर पाहिलं तर 22 धावा खर्च केलेल्या होत्या जहीन यांनी. सोनाली संघाचा या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम के आपले सहर्ष स्वागत आहे. ताकदवार टीम आहे. आज बघूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होते. यावेळेस सोडवला आहे तर वेस्ट टाइम. चेंडू आईमध्ये आहे क्षेत्ररक्षक गोलंदाज चुकी पाहायला मिळते. चेंडू धरतीला दान होतो. क्या बात आहे. एका बाजूला रणा बनतायत तर दुसऱ्या बाजूला होत्या मात्र झेल सुटला जातोय. म्हणजे खरोखरच कुठेतरी नानकर संघाची खराब कामगिरी मित्र म्हणून म्हणतोय. नानकर आपण फिल्डिंग प्लेस साठी आहे तर उमेश मडवी फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश राज हा संघ फॉर्मत आहे जेव्हापासून या कमिटीमध्ये एंटर केलेला आहे तेव्हापासून या संघाने सर्वांना प्रभावित केलेला आहे. सर्वांच्या मनामध्ये एकच भावना आहे की नौका नौका असला तर अनुभव मात्र डांगा आहे. आपण पाहिल्या सर्व अंगामध्ये उमेश मडवी फॅन टीम दिव्य संघ पुन्हा एकदा यावेळेस खोटून काढण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न निर्धार होते संघ. हो सेट बसलं होतं स्टिकर लाव ना. याच्यात आहे.
पण इथं मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. चेंडू मात्र जातोय फायनलच्या रिझन मध्ये उचलला जातोय. 2 धावा इथं कम्प्लीट केल्या जातात आणि हा मात्र खराब चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट बॉल 3 धावा जुळल्या जातात धावफलकावरती. 3 धावाने आपण पाहिलं तर 39 39 धावा तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस उडवलाय आता मात्र जेलच्या स्वरूपात होतोय. बाद क्या बात आहे. चांगलं षटक पाहायला मिळालं दुर्योधन यांच्या माध्यमातून. कोणाला फलंदाज संधी दिसतो. सोडवलाय क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमारच्या बाहेर. तिकीट षटकार. आहे खेळायला सुरुवात करून आपण षटकार होतोय. षटकाराच्या मदतीने गावाला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर लागली जाते 45 45 धावा ऑन बोर्ड. आल्या आपला आगाज दाखवतोय अंजाम कसा असेल. षटक क्रमांक 30 45 धावा धावफलकावरती यातून धावफलक सजवला गेला आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अजूनही मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथं मात्र चेंडूला खाली ठेवला गेला. निळगावची खाली सांगता. गणेश यावेळेस आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क होती. हलक्या खेळून काढलेला आहे वन साईडला पाहून एक धाव घेऊन. इथं मात्र आपण पाहिलं तर संभाव्य स्ट्राईक दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून एक बिगीत मोठा फटका पाहायला मिळालेला आहे. बॅट फिरवण्याची जी कला आहे ती खूप चांगली आहे. खूप वेगाने फिरवली जाते आणि रडारमध्ये जर तुमचा चेंडू त्याच्या मिळाला तर निश्चित त्याला सीमारेषे बाहेर दर्शन घेऊन जातं. मात्र काय केला जातो आणि आमच्या स्कोरने मात्र तो झेल कलेक्ट केलेला आहे. आणि प्रमोद पाटील यांनी त्यांना शाबासकीची थापी दिलेली आहे. 6 धावा 6 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या आपण पाहतोय 50 52 धावा. स्लोवरचा मारा केला होता. क्या बात आहे. निळगावची झाली चौथा. मागील चेंडू खराब टॉस दिला होता परंतु मोठा फटका खेळला गेला आणि इथं समोर ठेवला आणि स्लोचा मारा केला. संदू एक चांगली आक्रमक फलंदाजी करतो. 4 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत जमा केलेल्या बिगेट षटकार पाहायला मिळालेत. आज षटकार
हाय स्कोर झाला ना या इथं. या ग्राउंडवरती सर्वाधिक धावा कुठण्याचा विक्रम आपण पाहतोय. उमेश मोहम्मद प्राईम टीम आपण पाहिली तर विघ्नेश या सर्व पाहिलं तर छगन बाबा निश्चितच नेहमी म्हटलं होतं की या संघाला मारामारीच पट्टे आणि मारामारी चालू आहे. संदीपांच्या माध्यमातून पाहिलं तर 3 मोठे फटके षटकार पाहायला मिळाले. पहिली पिढीची हाताळण्यासाठी गणेश त्याने मार्कवरती ऑन साईडला आलेला आहे. पाहू शकता आपण थोडस स्पीड काय घडते पाहूया आणि 2 धावा अति घाई संकटात नाही असं म्हटले जाते. चेंडू घेण्याची जास्त घाई आपल्याला पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप एका धाव्याचा दुसऱ्या धाव्यामध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. 2 धावने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 60 धावा ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. फुल टॉस आणि इथं मात्र डायरेक्ट एस्टीवरती केला जाते. फलंदाज बाद होते. चल चल स्कोर सगळ्या संघाने बरोबर सोनाली सगळ्या संघाने आपण या पावसाची तुमच्या संघाने घ्या आपण नाणेफेकीसाठी नाही बोल दे रे त्याला. एक तर चला दोन्ही संघाचे संघाने का आपल्याला टॉससाठी जे दापोडे वर्सेस गावठी सोनाली या संघादरम्यान ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. झाला हो ना. गावठी सोनाली संघाने त्याचबरोबर रोहित आणि दापोडे संघाने आपण या टॉससाठी चा टार्गेट आहे. 61 4 षटकांमध्ये 60 धावा जमा केल्या आणि 61 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे नानकर संघासमोर. तर सर्वांनी जोशी साहेबांना सोडून द्या या आपल्या सोबत इथं नाणेफेक केली जाईल. कॅमेरामॅन आपण पाहतोय वीरपणाचे दाखवले तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर गड्डे सोनाली या संघादरम्यान नाणेफेक केली जाते. आपण पाहतोय नाणेफेकीचं काम जे आहे ते दाखवून संघाच्या बाजूला लागलेलं आहे. आणि सर काय स्वीकारलेलं आहे स्वीकारलेलं आहे. काय नक्कीच सामन्यापासून आपल्याला मनोबळ दिले जाते. आपण पाहिले तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा दमन 2025 आपण पाहतोय. सन्माननीय श्री यशवंतजी केले साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्याचबरोबर एक घड्याळ दिले जातोय. आपण पाहतोय माजी सरपंच वडील मुख्याध्यापक सन्मान्य शरदजी गोतारले साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी एक गिफ्ट हॅम्पल दिले जाते.
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सांगा आपल्याला पाहायला मिळेल सोलर वर्ष दाखवले. प्लीज सहकार्य करा, स्पीडअप करायचं आहे. सुधाकर येतो या वेळेस गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस स्कोर करण्याचा अंदाज पाहायला मिळाला. चेंडूला उचली गेली सुद्धा करायला, परंतु गोलंदाजी धाव लागली आहे. आपण पाहतोय सोमनाथ आणि कोण विश्वनाथ स्ट्रायकर आपण पाहतोय. सोमनाथ नाही स्ट्रायकर, विश्वनाथ आपल्याला पाहायला 61 धावांचं टार्गेट आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू सुधाकर टन होते. मात्र दिशा देण्याचं काम पाहायला मिळालं होतं. पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चेंडूला मात्र कलेक्ट केला जातो. जेलच्या स्वरूपात पहिला गडी मात्र बाद होतोय. सुरुवात यावेळेस दुर्योधन होतही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईडला खेळू काढलेला थोडी चांगला एफर्ट पाहायला मिळाला. परंतु आपण पाहतो की 2 धाव कंप्लीट. आरामात आरामात स्वतःचा संघाचा अकाउंट आहे तर 2 धावांनी ओपन केलं जातं. 61 धावांचं टार्गेट पाहायला मिळतंय. खास करून आपण पाहिलं तर सुधाकर यांची एक भारदार खेळी पाहायला मिळाली. 10 चेंडूंमध्ये 22 धावा. त्यानंतर संदीपाला फिनिशिंग टच दिलं गेलं. 7 चेंडूंमध्ये 20 धावा ज्याने जमा केल्या. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर बिग टोटल धावफलकावरती लागले गेले आहे. षटक क्रमांकावर मात्र आपण पाहिलं की एकदा षटक पाहायला मिळाला आणि सुधाकर यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केले गेले. 2 धावा आपण पाहू शकतो. आपण एक जाऊन पोहोचतोय म्हणजे 4 अंकापूर्ती जवळजवळ तुम्हाला 15.25च्या सरासरी धावसंख्या वाटपावरती जमा करायची. त्यासाठी तुम्हाला एक मोठा फटका किती गरजेचा आहे आणि बाकी सिंगल डबल या धावा घेतलं 15-16चा जो टार्गेट आहे तो कम्प्लीट करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे परंतु पॉवर पाहायला मिळतंय. पेक्षा अधिक काय नाही आहे. बघूया बिग फाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गावडे सोलानी वर्सेस त्याला जो दापोरी हे पाहायला मिळेल. प्रथम नानवी जिंकून हे तुला स्वीकारलेला आहे. पुढे जिंकू पाहिजे साईडला त्या ठिकाणी आणि तेव्हा आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. संदीपाने चांगला झेल कलेक्ट केला गेला आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय. संपला काय गोर समाप्तीनंतर आपण पाहतोय 2-5 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये गावडी नानकर संघाची आपल्याला पाहायला मिळतंय.
बॅगेमध्ये थोडाफार एक्स्ट्रा असतो. 60 रन 61 रनचं लक्ष्य म्हटलं म्हणजे चालू द्या. पण पाहिलं तर स्लोअरचा मारा दिला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून शिवराज्य सांगतात प्रभूमध्ये गोलंदाजी मार्कवरती एक कम्प्लीट टीमच्या नावा रूपाने उभरत असताना पाहायला मिळते उमेश माडू टीम तर उमेश राज बरोबर त्यामुळे काय पाहू शकतो आपण नवा स्लॅन्ड मध्ये चिन्ह पडतोय रूपात जणू काही उरलेली आहे कारण तो पाहायला मिळत माध्यमातून फार जीत खेळाचा पार्ट आहे पण तो खेळा त्या खेळी भावनेने तो खेळला जात नाही गेला जात नाहीये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मोठ्या फटका खेळण्याचा नंतर संघ एक चांगला संघ आहे परंतु इथं कुठेतरी खूप होते दिवस संघासमोर त्याला वेळेस सोडलेला आहे ताकद आली नाही टायमिंग साधता आलं नाही सेट लँडिंग जरूर झाली एकच धावी काही घेतली जाते एकापेक्षा अधिक काही नाही आहे एका धाव्याने स्कोर काढमध्ये कुठे पाहायला मिळतो बहुसंख्य पाहतो आपण कबड्डी 5 आले 2 7 धावा दाखल कबड्डी लागला गेला पुन्हा दौडलेला आहे सेट लँडिंग इथे होते एकच धाव घेतली जाते स्ट्राईक रोटेट करून जी औपचारिकता आहे ती खेळाची ती पूर्ण करताना पाहायला मिळते षटक क्रमांक दुसरा आहे प्रयत्न तो पाहायला मिळत नाहीये 4 षटकांचा मित्र सामना अजित पण पाहिलं तर 14 चेंडूंचा चेंडू आहे चेंडू यामुळेच मात्र चांगला फटका सजवलेला आहे मध्ये जातोय परंतु दुर्वी क्षेत्ररक्षण खेळतोय पण चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं तिथे आपण पाहू शकता 2 धावा 2 का 1च? एकच धाव घेतलेली आहे आपण पाहतो 9 अंकावरती जाऊन पोहोचते सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 5 चेंडू आतापर्यंत झाले आहेत पहिला चेंडू मिळतात तेव्हा शेवटचे चेंडू काय होते यावेळेस इथे आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाईल एकापेक्षा अधिक काही नाही पहिल्या ओव्हर मध्ये 5 आणि इथेही पाहिलं तर 5 धावा खर्च केले गेले आहेत आता म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे वजनावर मजा यावं तुम्ही आमच्याकडे तुमच्या गावापर्यंत होते मी धंदे कांट्याने पुरवून आपली भेट म्हणजे आम व्हायची ती गाव अख्खा होता ना जवळ पहिले जाम गाड्या पण नव्हत्या. ना तुम्ही टेम्पो करायचे ना टेम्पो बॉलर कोण बॉलर राजू चला स्पीडअप करायचं आहे थोडस लाईव्ह करायचं आहे साई संख्या आता खेळून काढलेला आहे पाहूया एकच धाव घेतली जाते इथे एकापेक्षा अधिक काही नाही अजून पण देखील मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये संख्या पहिली धावतांकावरती 11 लागली गेली आहे 61 धावांचं लक्ष आहे 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून 50 धावांची गरज आहे मागणी तसा पुरवठा होत नाहीये हवं तसं फटकाही खेळला जात नाहीये तूच बोले ना तुला सांगता तर नाही तू बोलत यावेळेस आपण पाहू शकता फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात
तेलाचे ना खूप जाण्यासाठी बघूया. या वेळेस चांगला चेंडू हाताला जातोय. पाहिजे होते सांगता. पहिला लाईव्ह पुण्यामध्ये केली सुरुवात. बघूया काय घडतंय. ते एका बघितली जाते एकापेक्षा आधी काही नाही. या प्रत्येक चेंडूवरती केली धावसंख्येने स्ट्राईक रोटेट केली जाते. कारण भले मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडतंय संघ. वाघेनानकर यावेळेस पाहू शकतो चांगला फटका आहे आणि त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतो. इथे पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. या सामन्याची आता मात्र औपचारिकता म्हटलं जातं ती उरलेली आहे. निश्चित म्हणून प्रमोद पाटील म्हणत असते की कोका कोकीची जरूरत आहे, परंतु ती काय कोका कोकी इथं काय होत नाहीये. वेस्ट टाइम इथे ही फलंदाज बाद होतो जुलचा स्वरूपात. तर देवाचे होतील सर्व ना जाम प्लस विरोध करा थोडस. त्यानंतर एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. काय सोनाली वर्ष संपूर्णपणे दाखवली ही मॅच एक कटक टक्कर पाहायला मिळेल. पुढील चेंडू या बोलण्याचे आपण पाहिलं तर मुंबई सांगता अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा सामना संपण्यासाठी विजयाचा जतन समोर आपल्याला पाहायला मिळेल. खास करून आपण पाहतो अवश्य मोठी टीम रिग्नस राज 11 मुरली दिवे या वेळेस पाहू शकतो आपण. इथे एकच धाव अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाने नाणेफेक घेऊन क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे पण अजून क्षेत्ररक्षण लागण्याचं आहे. तो प्रताप तो संजय चांगला चेंडू हाताला जातोय. आता 3 मध्ये 2 दिले. उद्या ना या साधू बाबा आज शनिवार आहे ना थांबा ना खूपच चांगला चेंडू हाताला त्याला पाहायला मिळतोय. स्लोअरचा मारा केला जातो वारंवार. पूर्णपणे नांगी जशी टाकली जाते तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय नानकर संघाचा. तयार होते शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कातड संघाला विनंती आपण तयार राहायचं आहे. कातड संघ आपण लगेच खेळतो ताबा घ्यायचा शेवटचा चेंडू बाकी आहे. भादवडचा समजला नाही अजून. अजून एका चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. पाहून देऊ नका रे, काल त्याच्यावर जाम हे झालता. गाडी पुढे न्यायची तर ठेवे का तिकडे कुठली गाडी सर्व तुम्हाला विनंती आहे की गाडीच्या आतमध्ये पुढे कुठलीही परमिशन घेऊन जायचे नाही. त्या परमिशन नाही आहे. आपण फक्त गेट किंवा गेटच्या बाहेर आपण करायची आहे. परंतु गाडीच्या आतमध्ये गाडी घेऊन जायची ना आपल्याला त्या गोष्टीची परमिशन नाही आहे. त्याची नोंद घ्यायची आहे. चला शत्रूची लावण्याची प्रॅक्टिस अतिशय चांगला संपादन केलं जातं. उमेश म्हणून खूप चांगला विजय संपादन केला. खूप खूप हार्दिक